जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम, ज्यामध्ये आज दिवसभर विविध साहित्य समूहामधील आपले सर्व सहकारी यांनी दिवसभरात आज एक जनजागृतीपर असा कार्यक्रम या निमित्ताने घेतलेला आहे. त्यानिमित्ताने विविध लोकांनी आज सकाळपासून निबंध, लेख आणि विविध निसर्गविषयक गोष्टींवर आपले मत प्रदर्शित करीत आहेत. तर याच संदर्भात साहित्य संपदा समूहाचे सर्वप्रथम मी आधी अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय स्तुत्य असा उपक्रम आज ह्या निमित्ताने सुरू केलेला आहे. खरं तर पर्यावरण दिन म्हणजे हा आपल्याला सर्वांसाठी एक नेहमीच कुतूहलाचा आणि नेहमीच माहीत असलेला विषय. अगदी बघायला गेलं तर शालेय जीवनापासून आपण पर्यावरण हा शब्द नेहमीच ऐकत आलेलो आहोत. म्हणजे जणू आपण पर्यावरण हा शब्द जरी उच्चारला तरी सर्वप्रथम डोळ्यासमोर उभे राहतात ते झाडे, झुडपे, वृक्ष. पण खरं तर पर्यावरण म्हणजे एवढंच आहे का? नाही. पर्यावरण म्हणजे अशा सर्व गोष्टी ज्या आपल्या सभोवती आजूबाजूला सर्वत्र आढळतात, सजीव असू देत वा निर्जीव असू देत, आणि ज्यांचा आपल्यावर परिणाम होतो अशा सर्व गोष्टी. उदाहरणार्थ वृक्ष असतील, झाडे असतील, झुडपे असतील, डोंगर, दर्या, नदी, ह्या सर्व गोष्टींचं मिळून हे पर्यावरण बनलेलं आहे. पण खरंच आपण हे पर्यावरण जाणतो का? हा खरा तर सध्याचा अतिशय ज्वलंत असा प्रश्न आहे. म्हणून आज मी आपल्यासमोर श्री निलेश पेंडसे कोल्हापूर आपल्यासमोर या पर्यावरण दिनानिमित्त एक माझा लेख स्वानुभवांवरून आलेला आपल्यासमोर सादर करत आहे. तो म्हणजे पर्यावरण रक्षण म्हणजेच संरक्षण. मित्रांनो, आज आपण हा पर्यावरण दिन साजरा करतोय आणि आत्ताच दुपारी एक बातमी, आनंद वार्ता म्हणू शकतो आपण त्याला, की मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले. खरं पाहिलं तर मान्सून म्हणा किंवा पावसाळा हा सर्वात प्रचलित शब्द म्हणजे एक नवचैतन्याचं आपल्याला आनंदाचं उभार येतं. पण जर तुम्ही गेले 4 ते 5 वर्षातील विचार केला तर हा पावसाळा खरंच पावसाळा राहिला नाही. कधी तो अतिवृष्टी स्वरूपात येतो तर कधी दुष्काळ स्वरूपात येतो. तर हे का घडतंय? ह्या अशा अनेक गोष्टींचे आज आपण थोडक्यात अवलोकन करणार आहोत. तर सर्वप्रथम पर्यावरण म्हणजे आपल्याला काय वाटतं किंवा आपण खरंच पर्यावरणाचं रक्षण करतो का, हे अतिशय जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आज आपण पाहिलं तर एक 2-3 उदाहरणं मी आपणास देऊ इच्छितो. गेले महिनाभर असू दे किंवा मागील वर्षी पण आपण ऐकलं असेल की बरीच चक्रीवादळ आपल्या महाराष्ट्रात धडकली. खरं पाहिलं तर अरबी समुद्र किनारा किंवा हा अतिशय चक्रीवादळ इथे फार कमी प्रमाणात आढळतात. पण गेल्या 3-4 वर्षात आपण बघतोय की ते चक्रीवादळांचं फार मोठ्या प्रमाणावर प्रमाण वाढलेलं आहे. तसंच आपण बघतोय की अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे ह्या सर्वांचं पण प्रमाण अतिशय वाढलेलं आहे. अहो, इतकंच काय तर आज आपण दिवसात 3 ऋतू अनुभवतोय. सकाळी उन्हाळा, दुपारी पावसाळा, तर संध्याकाळी हिवाळा. हे सर्व का घडते? ह्याला कारणीभूत कोण? तर हो, आपणच ह्याला कारणीभूत आहोत. आणि आज ती खरं वेळ आलेली आहे की आपण या सर्वांपासून बोध घेऊन काहीतरी या पर्यावरणाच्या रक्षणासाठी, आणि पर्यावरणाचं रक्षण म्हणजे नुसतं आपलं किंवा पर्यावरणाचं रक्षण नव्हे तर खरं तर संपूर्ण मानवजातीचं रक्षणासाठी काहीतरी पावलं उचलली पाहिजेत. जर तुम्ही बारकाईनं अभ्यास केला तर अतिवृष्टी, वादळ, वारे या सर्व गोष्टी ह्या पर्यावरणाचा समतोल ढासळण्याची कारणं आहेत आणि ह्याला कारणीभूत आपणच आहोत. तुम्ही विचार करा, दैनंदिन जीवनात आपण खरं किती वेळ पर्यावरणासाठी देतो? मला वाटतं अगदी नगण्य. फार तर फार आपण कधीतरी पावसाळ्याला म्हणजे चला झाडे लावू, झाडे जगू इथपर्यंतच आपली मजल. पण नुसते झाडे लावणे, झाडे जगणे म्हणजे पर्यावरण रक्षण नव्हे. ही गोष्ट इथं मला फार प्रामुख्याने नमूद करावीशी वाटतात.
पर्यावरण म्हणजे ह्यामध्ये सर्व गोष्टींचा समावेश आहे. हवा, पाणी, माती, आजूबाजूचा परिसर या सर्वांची काळजी घेणं, पशुपक्षी, प्राणी, आपल्यातले कित्येक लोक या सर्व गोष्टींचा प्रामुख्याने विचार करतात. हे खरं तर आपण स्वतः पाहिलं पाहिजे. जर आपण प्रत्येक गोष्ट लक्षात घेतली तर आज आपल्या मानवी हट्टहासामुळे आपण फार मोठ्या प्रमाणावर हवा प्रदूषण आणि इतर प्रदूषण फार मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे आणि ह्याचा परिणाम हा आपल्या पर्यावरणावर होत आहे. पर्यावरण हा विषय तर आपण अगदी शालेय जीवनापासून वाचतो, ऐकतो, पण कित्येक लोक पर्यावरणाच्या रक्षणासाठी कार्य करतात. आज शासनामार्फत असू दे किंवा इतर संस्थांमार्फत असू दे, अतिशय छान पर्यावरण रक्षणाचे विविध कार्यक्रम आयोजले जातात. पण मला असं वाटतं ह्याचबरोबर जर प्रत्येकानं आपण आज ठरवलं की पर्यावरण रक्षणासाठी आपण दिवसातला कमीत कमी 1 तास तरी जर दिला आणि आपल्यात जर बदल घडवले तर नक्कीच आपण पर्यावरण रक्षण करू शकतो. कारण जर आपण पर्यावरण रक्षण केलं तरच आपलं संरक्षण होणार, हे मात्र निश्चित. तर आपण ह्यामध्ये काही करू शकतो. अतिशय साधे आणि सोपे उपाय किंवा आपण गोष्टी करू शकतो. त्या म्हणजे सर्वात प्रथम म्हणजे की पर्यावरणाला हानी होईल अशा कुठल्याच गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत. साधं उदाहरण घ्या. आज आपण बाहेर जातो किंवा इतर काही कामांसाठी जातो. अतिशय साधी गोष्ट घ्या, आपण कुठेही कचरा करतो किंवा इतर गोष्टी अशा काहीही फेकून देतो. हे आपण टाळलं पाहिजे. दिसायला ह्या छोट्या गोष्टी वाटतात, पण खरं सांगू थेंबे थेंबे तळे साचे. जर आपण अतिशय लहान गोष्टीपासून सुरुवात केली तर नक्कीच आपल्याला फार मोठे परिणाम दिसतील. आपण टाकलेला हाच कचरा उद्या पावसाळ्यात कुठेतरी नाले तुंबून परत आपल्याला पूर परिस्थिती पाहावी लागते. तर ही जर साधी साधी गोष्ट आपण जर टाळली तर आज आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. दुसरी साधी गोष्ट म्हणजे किमान 10 झाडं तरी आपण आपल्या आयुष्यात तरी लावली आणि वाढवली पाहिजेत. हे अत्यंत नितांत गरजेचं आहे. सध्याच्या कोरोनासारख्या परिस्थितीत आपण बघतोय की ऑक्सिजन हा किती महत्त्वाचा झाला आहे. जी गोष्ट आपल्या या झाडांपासून अतिशय मुबलक प्रमाणात आणि कोणतेही प्रकारचं त्याला आपल्याला किंमत न चुकवता मिळते, तीच गोष्ट आज आपल्याला घेण्यासाठी धडपडावं लागतंय, पैसे मोजावे लागत आहेत. तर आपण ही अतिशय निसर्गात उपलब्ध असलेली साधन संपत्ती का वाढवत नाही? दुसरी गोष्ट प्रदूषण. जास्तीत जास्त सायकलचा आपण वापर करूया. जिथं शक्य असेल तिथं सायकलचा वापर करूया. जिथं गरज नाही तिथं गाडी वगैरे आपण न वापरता जास्तीत जास्त सायकलचा वापर करूया. दुसरी गोष्ट आजूबाजूला आपले असणारे प्राणी पक्षी यांची पण आपण काळजी घेतली पाहिजे, कारण ते पण या जैवविविधतेचे अतिशय महत्त्वाचे असे घटक आहेत. या सर्व गोष्टींचा आपण सर्वांगीण विचार करून या गोष्टी अंमलात आणूया. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे मला या पर्यावरण दिनानिमित्त आमचा एक समूह आहे सतरंगी रे म्हणून, आम्ही चालवत असलेल्या एका चळवळीची आपणास माहिती देऊ इच्छितो. एक छानशी कल्पना आम्हाला व्हॉट्सअपद्वारेच कळली, ती म्हणजे झाडांची भिशी. खरं तर हे ऐकायला नवल वाटतं. झाडांची भिशी म्हणजे नेमकं काय आहे? भिशी हा तर आपल्याला अतिशय प्रचलित शब्द आहे. आज विविध भागात भिशी म्हणजे आणि विशेषतः महिला वर्गात भिशी हा शब्द किंवा हा एकंदरीत भिशी हा प्रकार सर्वांना माहीत आहे. पण झाडांची भिशी हा मात्र एक वेगळी संकल्पना आहे. आमचा एक समूह आहे, कमीत कमी त्यात आम्ही 20 लोक आहोत. आणि हा झाडांची भिशी ही ज्यावेळी आम्हाला संकल्पना कळली त्यावेळी ती आम्ही अंमलात आणायला सुरुवात केली. हा अतिशय साधा उपक्रम आहे. यामध्ये आम्ही भिशी स्वरूपातच दर महिन्याला फक्त 100 रुपये गोळा करतो आणि ज्यावेळी हे टोटल गोळा झालेले आहेत पैसे, तर एक लॉटरी पद्धतीने 2 ते 3 मेंबरची नावं काढतो. ह्या मेंबरनी सुचवलेल्या जागेवर त्या पैशातून खर्च करून आम्ही पावसाळ्यात वृक्षारोपण करतो. आणि ज्या व्यक्तींनी ज्यांचे ह्या लॉटरीमध्ये नाव आले त्यांनी ही नावं सुचवलेत त्या सर्वांची जबाबदारी राहते की त्या लावलेल्या झाडांचा त्यांनी पूर्णपणे व्यवस्थित संगोपन करणे. संगोपन म्हणजे की
उन्हाळ्याच्या काळात विशेषतः पाणी त्यांना घालणे किंवा काय सोय नसेल तर, आणि या सर्वांचा जर काही खर्च येत असेल तर तो या भिशीतूनच आम्ही करतो. तर ह्यातून होतंय काय की एकतर तुम्ही व्यवस्थित झाडं लावताय, दुसरी गोष्ट ती वाढवली जातात, हे अतिशय गरजेचं आहे. वृक्षारोपण हा सर्वच करतात, पण वृक्ष वाढवणे, जोपासणे हे अतिशय गरजेचं आहे. आणि तीच गोष्ट या संकल्पनेत आम्ही जास्तीत जास्त रुजवत आहोत. आणि मला सांगायला आनंद होतो की 2018-19 पासून आम्ही कमी जास्त प्रमाणात हे सुरुवात केलेली आहे. मध्यंतरी 20-21 हे 2 वर्ष जरा कोरोनाच्या महामारीमुळे ही संकल्पना आम्हाला प्रभावीपणे इतकी राबवता आली नाही. पण 2018मध्ये आम्ही श्री शाहू जयंती निमित्त या संकल्पनेला सुरुवात केली. आणि शिराळा तालुक्यातील, सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील पनुमरे आमचे एक सहकारी आहेत, त्यांच्या गावात आम्ही ही सुरुवात केली. आणि सांगायला अतिशय आनंद होतो की तिथल्या गावकऱ्यांनी पण आम्हाला अतिशय भरभरून साथ दिली, वृक्षारोपणाला सहकार्य केलं. आणि आता ते वृक्षारोपण जे आम्ही केलं आहे ते रुजवत आहेत, वाढवत आहेत. त्यानंतर आम्ही बऱ्याच ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यात जिथं शक्य आहे तिथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम या भिशीमार्फत करत आहोत. तर मला आपल्याला हे सांगावंसं वाटतं की तुम्ही पण तुमच्या इथे पण असे संकल्पना राबवा, अशा नवनवीन संकल्पना अंमलात आणा. कारण की पर्यावरण रक्षण हा एकमेवच आपल्याला आत्ता सध्याच्या घडीला फार महत्त्वाचे, गरजेचा विषय आहे, कारण त्याला दुसरा पर्याय नाही आहे. तेव्हा ह्यामार्फत मी आपणास हे सांगू इच्छितो की आपण सर्वजण सुज्ञ आहात. ह्या माध्यमातून खरं तर मी धनवडे सरांचा अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय स्तुत्य उपक्रम हा राबवलेला आहे, कारण ही एक काळाची गरज आहे. आणि यामार्फत आपण बऱ्याच लोकांपर्यंत आपल्या विविध संकल्पना पोचवू शकतो. आणि पर्यावरण रक्षणाचं जे आपण वसा उचललेला आहे ह्यामार्फत आपण सर्वांपर्यंत पोचवू शकतो. तर खरं तर साहित्य संपदाचे सर्व संपादक, तसेच सर्व ग्रुपचे संचालक यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी हा अतिशय स्तुत्य उपक्रम राबवला आहे. आणि इतर अनेक सभासद ज्यांनी आज आपले निबंध असू दे, लेख असू दे किंवा कवितांमार्फत ह्या सर्व गोष्टींना एक मूर्त स्वरूप देऊन एक प्रबोधनात्मक जे कार्य केलं त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आणि निश्चितच निसर्गाचा रक्षणाचा हा वसा आपण अशाच रीतीने अबाधित राहू आणि एक चांगलं निसर्ग रक्षण करून एक चांगली पृथ्वी माता आपली घडू ही मला निश्चिंती आहे. धन्यवाद.